नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येतेय. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातली ही बातमी आहे. सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठेंचं कुंभमेळ्यात निधन झालंय. महेश कोठे हे प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला दर्शनासाठी गेले होते आणि त्यावेळीच त्यांचं निधन झालंय. महेश कोठेंनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सोलापूर शहर उत्तरमधून निवडणूक लढवली होती. आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमय आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विश्वभूषण, काय सांगाल, काय सविस्तर अपडेट आहे? विश्ववी, खरं तर आता डोंगर कोसळलेला आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून सोलापूर जिल्हाभरामध्ये ज्यांची ओळख आहे असे महेश कोठे यांची प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान करते वेळेस त्या ठिकाणी त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालेला आहे. खरं तर अतिशय मोठा हा धक्का सोलापूरकरांसाठी आहे. मागची सोलापूर विधानसभेची सोलापूर उत्तरची निवडणूक त्यांनी लढवलेली होती. त्यामध्ये त्यांना जरी अपयश आलेलं असलं तरी सुद्धा त्यांचे जे पुतणे आहेत देवेंद्र गोटे त्यांनी भाजपकडे निवडणूक लढवली होती आणि ते त्या ठिकाणी निवडून आलेले होते. मात्र एकूण सोलापूरच्या राजकारणावरती हा मोठा पडलेला एक काळा दिवस म्हणायला लागला. सोलापूरकरांसाठी हा मोठा काळा दिवस आहे. आज एअर अँब्युलन्सला त्यांचा मृतदेह सोलापूरला आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आज किंवा उद्या त्यांच्यावरती सोलापूरमध्ये या ठिकाणी अंत्यसंस्कार जे आहेत ते होणार आहेत. वैष्णवी, धन्यवाद विश्वभूषण. अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली. आणि यानंतर आता एक मोठी बातमी सध्या समोर येतेय. खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर केलं जाणार आहे. वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीतला मुक्काम लांबणार की थांबणार हे आज कराडला न्यायालयात हजर केल्यावरती समजणार आहे. केज कोर्टात नेण्याआधीच वाल्मिक कराडची बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कराडवरती अद्याप संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेला नाहीये. एकंदरीतच आपण पाहतोय की नेमकं आज कराडच्या कोठडीत वाढ होणार की त्याची कोठडीतला मुक्काम इथेच थांबणार हे आज कळणार आहे. खरं तर पाहिलं तर कराडला केज कोर्टात हजर केलं जाणार आहे. वैद्यकीय तपासणी त्यांची झाली आहे आणि त्यानंतर आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आपले प्रतिनिधी विनोद जिरे आपल्यासोबत जोडले गेलेत. विनोद, काय सांगाल, नेमकं काय होऊ शकतं आज, आपला काय अंदाज? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी आता वाल्मिक कराड यांना केज न्यायालयात हजर करण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यातून काढण्यात आलेलं आहे आणि ती पोलीस व्हॅनच्या माध्यमातून जी व्हॅन आहे ती आता या केज येथे रवाना झालेली आहे. 31 डिसेंबर दिवशी वाल्मिक कराड यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती कोठडी आज संपलेली आहे आणि पुन्हा एकदा सीआयडीचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी केज येथे रवाना करण्यात आलेला आहे. केज येथे पहिल्यांदा पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात येणार आहे. त्यानंतर केज उपजिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर न्यायालयात उभा करण्यात येणार. नक्कीच विनोद, आपण पाहतोय की आज न्यायालयात गेल्यावरती नेमकं वाल्मिक कराडच्या कोठडीत वाढ होते की नाही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे. वेळोवेळी आपल्याकडून या संपूर्ण प्रकरणाची अपडेट घेत राहू. आणि आता लोकलना प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आहे. हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या 25 मिनिटांपासून रेल्वे वाहतूक खोळंबलेली आहे. अर्ध्या तासापासून लोकल एकाच जागेवरती उभे असल्याचं कळत आहे. त्यामुळे जर तुम्ही हार्बर मार्गावरून प्रवास करणार असाल तर जरा वेळापत्रक पाहूनच घराच्या बाहेर पडा, की कारण हार्बरमधली वाहतूक जी आहे ती सध्या खोळंबली आहे. गेल्या अर्ध्या तासापासून हार्बर मार्गावरच्या संपूर्ण लोकल ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी आहेत. आणि एक मोठी बातमी आता समोर येते ती म्हणजेच टोरेस आर्थिक घोटाळ्यासंदर्भात. टोरेस घोटाळ्यात ईडीची एंट्री झालेली आहे. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीला आता सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच ईडी अधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. FIR आणि गुन्ह्याच्या अन्य कागदपत्रांची यावेळी मागणी सुद्धा करण्यात आली होती. आतापर्यंत 2000 लोकांनी फसवणूक झाल्याची आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे आणि म्हणूनच आता या प्रकरणात ईडीची एंट्री झाली आहे. नेमकं ईडीच्या तपासात काय सापडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि यानंतर आता महाकुंभ संदर्भातील सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात.
महाकुंभ मेळ्यातल्या पहिल्या अमृत स्नानाला म्हणजेच शाही स्नानाला सुरुवात झाली आहे। शाही स्नानासाठी 2000 नागा साधूंची पहिली तुकडी बाहेर पडली। हातात तलवार, त्रिशूल, डमरू आणि संपूर्ण अंगावरती राख फासलेले नागा साधू संगमावरती पोहोचले। हर हर महादेवाचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावरती शाही स्नान केले। महाकुंभ मेळ्यातील एका सुंदर साध्वीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। ही साध्वी आधी अभिनेत्री म्हणून कार्यरत होती। आता या महिलेनं आपल्या भौतिक सुखाचा त्याग केलाय आणि उर्वरित आयुष्य ईश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचा निर्णय घेतलाय। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात एक शिवलिंग बाबा आहेत, ज्यांनी महाकुंभाच्या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्या डोक्यावरती रुद्राक्षाचं शिवलिंग धारण करणार असल्याची प्रतिज्ञा घेतली आहे। त्यांना 4 डोळ्यांचे बाबा असं म्हणूनही ओळखले जात आहे। त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात। बँकॉकच्या आकाशात भव्य दिव्य महाकुंभाचा अधिकृत ध्वज आकाशात 13,000 फूट उंचीवरती फडकवण्याचा नवा विक्रम झालाय। अनामिक शर्मानं महाकुंभाचा ध्वज आकाशात फडकवून जगातील सर्वात मोठ्या मानवी मंडळाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलंय। आज देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह आहे। संपूर्ण भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय। घरोघरी महिलांनी हळदी कुंकवाचं आयोजन केलंय, तसंच अबालवृद्ध पतंग उडवून आनंद साजरा करतात। मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। देवाचा गाभारा, 4 खांबी, सभामंडप, नामदेव पायरी आदी ठिकाणी ही सजावट केली आहे। पुणे इथल्या भाविक राहुल तामणे यांनी ही सजावट केली आहे। कल्याण बाजारपेठेत पतंग प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते। दुकानं रंगीबेरंगी पतंगांनी सजली असून विविध प्रकारचे मांजे सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध झालेत। खास मुलांना आकर्षित करण्यासाठी कार्टून पतंगांचीही मागणी आहे। मकर संक्रांत सणानिमित्त लागणाऱ्या साहित्यांनी नांदेड शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत। बाजारात सुगडे, वाणाचे साहित्य, हळदी कुंकू आणि तिळगुळ उपलब्ध झालेत। खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे। नाशिकच्या येवल्यात 3 दिवसीय मकर संक्रांत पतंग उत्सवाला सुरुवात झाली आहे। सण आणि उत्सवाची परंपरा जोपासणाऱ्या येवलेकर कुटुंब उत्सवासाठी दाखल झालेत। संक्रांतीचं आकर्षण म्हणजेच देश विदेशात असलेले पाहुणे संक्रांत उत्सवासाठी येवल्यात दाखल होत असतात। सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील अक्षता सोहळा पार पडला। मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावरती सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला। भक्तिमय वातावरणात उत्साहानं जमलेल्या लाखो भाविकांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला। सांगलीत श्री सिद्धनाथ देवाच्या पौशी जनावरांची यात्रा सुरू झाली आहे। या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या कानाकोपऱ्यातून पशुपालक, शेतकरी, व्यापारी मोठ्या प्रमाणात येत आहेत। कोट्यावधीची उलाढाल या ठिकाणी खिलार जनावरांची होते। बारामतीत श्री खंडोबा देवाच्या जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरलाय। विविध भागातून 500हून अधिक गाढवं विक्रीसाठी आलेत। बाजारात विक्रीसाठी कमी प्रमाणात गाढव आल्यानं चांगला भावही मिळतोय। खंडोबा देवाच्या दर्शनाबरोबरच गाढवाची खरेदी विक्री करून भाविक या पारंपरिक यात्रेचा आनंद घेत आहेत। टोरेस घोटाळ्यात मोठी माहिती समोर आलेली आहे। टोरेसमध्ये 25 कोटी गुंतवणाऱ्या व्यक्तीचा शोध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेकडून घेतला जातोय। ही गुंतवणूक प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकांनी केली की फसवणुकीच्या कटात सहभागी अन्य व्यक्तीने, याचा आता तपास सुरू आहे। येत्या बजेटमध्ये पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। ईपीएस अंतर्गत मिळणारं किमान निवृत्ती वेतन 1000 रुपयांवरती 7500 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे। केंद्र सरकारही या मागणीवरती विचार करत असल्याची माहिती आहे। कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना परवानगीसाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात
फेऱ्या माराव्या लागणार नाहीयेत। नवीन वर्षात पालिकेनं इमारत आराखडा मंजुरीची संपूर्ण सुविधा ऑनलाईन माध्यमातून राबवण्यासाठी पालिका यंत्रणा आता सज्ज झाली आहे। यामुळे आराखडा मंजूर करणं पूर्वीपेक्षाही खूप सोपं होणार आहे। समृद्धी महामार्गाचा लाभ जास्तीत जास्त वाहनांना आणि प्रदेशांना व्हावा यासाठी या मार्गावरची जोडणी विविध भूप्रदेशांना दिली जाते। समृद्धी महामार्गावरती दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम नुकतंच पूर्ण झालंय, त्यामुळे मुंबई ते दिल्ली किंवा नागपूर ते दिल्ली हा प्रवास सुलभ होणार आहे। अभिनेत्री अंकिता लोखंडेचा एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ समोर आलाय। त्यात ती चक्क हिजाबमध्ये दिसलीये, चालत येताना आदाब करतीये आणि त्यामुळे आता अंकिताने धर्मपरिवर्तन केलंय का असा प्रश्नच नेटकरी विचारतायत। पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्याच्या टोळक्याकडून तिघांना दगडासह लाठीकाठीनं बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीच्या या घटना वारंवार घडत असल्यानं परिसरात दहशत निर्माण झाली आहे। या मारहाणीचा सीसीटीव्हीही समोर आलाय। राजस्थानमध्ये निवृत्त IAS अधिकाऱ्याला बसमध्ये कंडक्टरनं जबर मारहाण केली आहे। प्रवाशांनी मध्यस्थी करून निवृत्त IASला वाचवल्यानं हा प्रकार थांबला। 10 रुपये भाडं आणि योग्य बस स्थानकावरती न उतरल्यानं हा वाद झाला। पुणे महानगर परिवहन महामंडळानं बसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। मागील वर्षभरात तब्बल 18,000 प्रवाशांनी विना तिकीट प्रवास केलाय। या प्रवाशांकडून 1 कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय। जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात नाशिक जिल्ह्यातील 88% धरणं भरली आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% अधिक जलसाठा आहे। पाण्याची उपलब्धी लक्षात घेता उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा कमी बसण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या पावसानं केलेल्या कृपावृष्टीनं जिल्ह्यातील धरणांना नवसंजीवनी मिळाली आहे। पुण्यात जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजगड किल्ल्यावरती शिवप्रेमींकडून दीपोत्सव साजरा करण्यात आला। किल्ल्यावरील पद्मावती मंदिर परिसरात जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करून शेकडो दिव्यांच्या प्रकाशानं किल्ल्याचा परिसर उजळून निघाला। आणि आताची बातमी आहे ती पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण RTE प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या जातात। राज्यभरात 1,08,000पेक्षा जास्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत। पालकांना 14 ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे RTE फॉर्ममध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्दही होणार आहे। राज्यभरात 1,08,961 जागा सध्या उपलब्ध आहेत आणि student.maharashtra.government.in/adm/portal या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहितीही भरायची आहे। RTE फॉर्ममध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्द सुद्धा होऊ शकतो आणि प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला सुद्धा तयार ठेवावा लागेल। आणि यानंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा। लासलगावमध्ये नायलॉन मांजामुळे एक तरुण गंभीर जखमी झालाय। आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात होता त्यावेळी त्याच्या गळ्याला मांजा अडकून 41 टाके पडले। त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे। बंदी असतानाही नायलॉन मांजाचा असा सर्रास वापर सुरू असल्याचं यामुळे पुन्हा एकदा समोर आलंय। बदलापूर शहरात पुन्हा एकदा गॅस गळती झाली आहे। बदलापूरकरांना घशाची खवखव, डोळे चुळचुळणं असा त्रास सुरू झालाय। रासायनिक कंपनीतून गॅस लीक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते।
मनमाड बाजार समितीची फी 1 रुपयांवरून 75 पैसे करावी या मागणीसाठी आजपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय। मनमाड बाजार समिती बंद राहणार असल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। राजगड तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत तसंच जलजीवन नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावाच्या पाणी पुरवठा योजनांबाबत तक्रारी येत आहेत। त्यामुळेच कोणताही कामचुकारपणा न करता त्या योजना तात्काळ पूर्ण कराव्या अशा सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत। अमरावती इथल्या सुमारे 200 कामगारांना विषबाधा झाल्याप्रकरणी मनसेच्या नेतृत्वात कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं। दोषींवरती कडक कारवाई व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आलंय। इंदापुरात नवीन प्रशासकीय पालिकेसाठी लाखो रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली आहे, पण काही महिन्यांपासून ही इमारत धुळखात पडल्यानं याचाच फायदा दारुड्यांनी घेतलाय। नवीन इमारतीमध्ये दारूच्या बाटल्या आढळून येत आहेत, याकडे पालिका प्रशासन काहीच लक्ष देत नसल्याचंही दिसून येत आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या 7 ते 8 दिवसांपासून वातावरणात बदल झालाय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम झालाय। सर्दी, ताप आणि खोकला या आजारांनी नागरिक हैराण झालेत। खासगी आणि सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल झाली आहेत। वाशिमच्या मानोरा इथे हिरो कंपनीच्या स्प्लेंडर दुचाकीचा रात्री अचानक पेट घेतला। नागरिकांनी त्यावरती तात्काळ पाणी टाकून आग विझवली। अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र आगीचं कारण अजूनही अस्पष्टच आहे। संभाजीनगरमध्ये एका सराईत गुन्हेगारानं भर दिवसा हातात तलवार घेऊन एका व्यक्तीचा पाठलाग केलाय आणि त्यामुळे शहागंज परिसरात दहशत निर्माण झाली आहे। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। उल्हासनगरात कैद्याला गांजा द्यायला कोर्टात एक तरुण आला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा प्रयत्न फसलाय। पोलिसांचं लक्ष जाताच तरुण पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळाला आणि याच प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि आता हार्बरने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। गेल्या 25 मिनिटांपासून रेल्वे वाहतूक खोळंबली आहे। अर्ध्या तासापासून लोकल आहे त्याच जागेवरती सध्या उभ्या आहेत। याची एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। वाशीजवळ रेल्वे रुळाला तडाखा गेलाय आणि त्यामुळेच हार्बरची संपूर्ण लोकल जी आहे लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। हे दृश्य सध्या आपण पाहतोय। प्रवाशांनी अगदी रेल्वेतून उड्या टाकत पुढचा प्रवास करण्याचा निर्णय घेतलाय। लाडक्या बहिणींनो, आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहन राज्य सरकार करणार आहे। केंद्र सरकारनं ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याच धर्तीवरती आता राज्यातल्या लाडक्या बहिणींनाही आवाहन करण्यात येणार आहे। जिल्हा पातळीवरती नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे। तसंच अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आता सरकारकडून आवाहन केलं जाणार आहे।